बिग बॉस मराठी सीझन 5च्या घरात आपण या आठवड्यात बघितलं असेल की वैभव चव्हाण हा जो कंटेस्टंट आहे त्याच्यावरती प्रेक्षक अतिशय नाराज आणि अतिशय राग त्यांचा होता. त्यांनी अख्खा संताप जो होता तो वैभववरती व्यक्त केला. तो का केला ते आपण एपिसोडमध्ये बघितलंच, कारण की त्याचं गैरवर्तन होतं. त्यांनी अनफेअरली खेळला. त्याची जी भाषा होती ती चुकीची होती. गुलीगत विषय असू दे किंवा इतर बाबतीत देखील असू दे. पण मित्रांनो, आपण सगळेजण वाट बघत होतो ते भाऊच्या धक्क्याची, आणि भाऊचा धक्का आज आहे. तर भाऊच्या धक्क्यात भाऊंनी काय काय त्याला सुनावले, काय काय त्याची खरडपट्टी काढलेले, ते सगळं आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि आम्ही तुम्हाला सांगणार आहे की रितेश भाऊ काय बोललेले आहेत, काय काय बोललेले आहेत ते सगळं आम्ही तुम्हाला सांगणार आहे. भाऊंना माहिती आहेत. तर सुरुवात करू आपल्या व्हिडिओला. तुम्ही जर का सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. बरोबर आहे. तर रितेश भाऊंनी खूपच त्याची फिरकी घेतलेली आहे. आज रितेश भाऊंच्या धक्क्यावरती मेन टॉपिक जर असेल तर कोण आहे, तर वैभव म्हणजे आपला वैभ्या. म्हणजे महाराष्ट्राची जनता देखील इतकी त्याच्यावरती संतापलेली, आणि जनतेचं हाच रोष होता की रितेश दादा तुम्ही धक्क्यावरती वैभव चव्हाणला चांगले तुम्ही ऐकवा, तुम्ही त्याला ऐकवा, म्हणजे तुम्ही काहीतरी त्याला सजा द्या, तुम्ही त्याच्यावरती कडक कारवाई करा, असं आपल्या जनतेचं म्हणणे. तर जवळजवळ रितेश दादांनी तसंच त्याच्यावरती खूपच कारवाई करण्याचं हे घेतलेलं आहे. रितेश दादा त्याला एक चांगल्या भाषेत देखील समजून सांगतात आहे आणि दुसऱ्या भाषेत देखील समजून सांगतात आहे तू गेम कसा खेळला पाहिजे, तुला प्रतिस्पर्धी कोण आहे घरामध्ये हे तू ओळखून चाल, की तू ह्या बी टीम ते त्यांच्या बाबा किंवा मग सूरज चव्हाण असेल ते त्यांच्या लेवलनी गेम खेळतात आहेत, असे रितेश दादा त्याला समजून सांगतात आहेत. तू सूरजला नासका बोलतोय, माकडासारखं बोलतोय, तुम्ही त्याला शिव्या घालताय, त्या टास्कमध्ये तू त्याला अजून हे करतोय. जसं डीपीने सांगितलं की तू त्याला तापवू नको, त्याला गरम करू नको, तर रितेश दादा तेच सांगतात आहे की तू समोरच्या स्पर्धकाला गरम का करतो, म्हणजे अजून हातापायी झाली पाहिजे, सूरजनी कोणाला मारलं पाहिजे, म्हणजे सूरज बाहेर यायला पाहिजे का, असे रितेश दादांनी जवळजवळ वैभवला खूप सुनवले, एकदम खडे बोल दिलेले आहेत. तर भाऊ तुम्हाला देखील काय अजून माहिती असेल तर तुम्ही देखील द्याच. नक्कीच. त्याच्यानंतर मग वैभवला आपण बघितलं की वैभव जो टास्क संचालक होता त्या बेबीच्या टास्कमध्ये, त्याच्यावरती पण रितेश दादा येणार. सगळ्यात पहिलं तर त्याच्यावरती येणार आहे की त्याला भाषेचा त्याला काढता येत नाही, आणि तो काय करतोय, आणि मालवणी भाषेचा त्याने अपमान केलेला. तर सगळ्यात पहिलं रितेश दादांनी जे सगळ्यांचा जो संताप होता ना आपल्या सगळ्यांचा, आपण लाईव्हमध्ये पण आपण दरवेळेला बोलत होतो, तुमचा संताप देखील आपण बघत होतो, तर रितेश दादांनी त्याला माफी मागायला लावलेली, मालवणी लोकांची माफी मागायला लावली की मालवणी ही काय मराठी भाषा नाही का. त्या टास्कमध्ये लिहिलं होतं की मराठी शिवाय कुठली भाषा तुम्ही बोलू नाही शकत. आता ही मालवणी काय मराठी भाषा नाही का. हां, उद्या तू कुठली तरी वेगळी भाषा म्हणशील की ही नाही. अरे काय तुला काय बोलायला काय हे का, तू जी गावठी बोलतो बरं ती मराठी नाही का. हां, ती पण मराठीच आहे ना. मग शुद्ध मराठी म्हणजे मराठी असं आहे का काय, असं नाही. ती पण मराठीच आहे, ही पण मराठीच आहे. आपल्या मराठी भाषेचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. ते सगळं रितेश दादा त्याला बोलवणार आहे, त्याला बोलून काढणार आहे. अरबाज विषय पण तेच, त्यांनी तो अनफेअरली खेळला, जो डबल ढोलकीपणा त्यांनी खेळला, आणि नंतर त्यांनी मान्य पण केला. आणि त्यांनी जर का आता या विकेंडला जर का त्यांनी मान्य नाही केलं ना, तर रितेश दादा खरंच त्याला आता ते व्हिडिओ क्लिप दाखवणार, लावरे तो व्हिडिओ, जसं भाऊ बोलले होते लावरे तो व्हिडिओ तो दाखवणार त्याला, आणि त्याची खरडपट्टी जावं तिथंच काढणार, त्याला पार रडकुंडीला आणणार आहे. तो कालच्या टास्कमध्ये तो बोलत होता की ना मी आहे ना सहजासहजी रडत नाही, तर त्याला आज रितेश दादा रडवणार आहे. आणि तो रडताना आपल्याला दिसणार आहे, बघा तुम्ही, तो रडताना दिसणार आहे की त्याला जे बाहेर जे एवढा आक्रोश दिसतोय, अख्खा संताप दिसतोय, की रितेश दादा त्याला बोलला पाहिजे. जसे महेश मांजरेकर बोलायचे की तुम्ही बाहेर येऊन तुम्हाला शेवटी कामं करायची आहेत, तर तुम्हाला ही कामं भेटली पाहिजे. जान्हवीला देखील तेच बोलणार आहे. जान्हवीवरती पण एक व्हिडिओ घेऊन आलेलो, तुम्ही मित्रांनो नक्की जाऊन बघा तो. तर मित्रांनो तेच. त्याच्यानंतर मग आपण बघितलं की त्या सूरजच्या भाषेवरती तो गेला की सूरज तू गावंडळ आहे, ह्याला अनफेअरली खेळतोय, आणि त्याला काही खालच्या पातळीवरती जाऊन तो बोललेला आहे. ते सगळं खरडपट्टी नक्कीच निघणार आहे. आणि रितेश दादा लय काय बोलले तुम्हाला, मग एकदम की म्हणजे शिव्याच द्यायच्या बाकी होत्या, एवढं काहीतरी बोललेले आहेत. त्याला म्हणलेत की तुला जर का नीट राहायचं असेल घरात तर राहा, नाहीतर मी तुला घराच्या बाहेर काढेन, एवढं बोललेले आहेत. तर तुम्ही नक्की मित्रांनो आजचा विकेंडचा भाऊचा डाव तुम्ही बघा, आणि ते पण आमच्यासोबत बघा. आम्ही लाईव्ह येतो, आमच्या लाईव्हला नक्की या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.